धरला संक्रांती अवतार ते अवधूत गुरुजी साचार प्रेमे आदरे वंदिले कायमाची वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपल्या हेवाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडे ध्वजा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येथे महाद्वारा हरिभेदी विठ्ठल तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे न्यायांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांचे शिरोमणी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री संत ज्ञानेश्वर विको थोडा कमी आवाज ते विको कमी महाकैवल्य तेजोनिधी भगवान श्री संत ज्ञानेश्वर महाराज आमच्या जगण्याचा पाया आमच्या चालण्याचं बळ आणि आमच्या जीवनातील विचारांची कळ असलेले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदी करून सकल महापुरुषांच्या चरणारविंदी भावाने अभिवादन करून कीर्तनाला सुरुवात विठ्ठल वैराग्याचे महामेरू ज्ञानींचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरु इहलोकातील चालू चैतन्याची चितकळा वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा असलेले ज्ञानी अमरेंद्र ऐश्वर्य समुद्र परम अद्भुत धैर्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अखिल विश्वाला इंद्रायणी मातेप्रमाणे पावित्र्य प्रदान करणाऱ्या तुकाराम महाराजांच्या अभंग संहितेतील अतिशय महत्वाचा अतिशय प्रसिद्ध असा अभंग चिंतनाकरिता निवडलेला आहे विठ्ठल आपण विचारात घेतला तर हा अभंग काल्याच्या प्रसंगातला अभंग आहे. आवाज येतोय ना नीट सगळ्यांना? आवाज व्यवस्थित येतोय ना? काल्याच्या प्रसंगातील अभंग असून या अभंगातून नाना जगद्गुरु तुकोबाराय गोपाळाचा देवाशी झालेला संवाद प्रतिपादन करतात. विठ्ठल अभंगावरती विवेचन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अतिशय अगत्य आहे. चालू असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा बघा. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर सांगत असतात मराठी वाङ्मयाच्या मराठी सारस्वताच्या गळ्यातले लेणं म्हणजे ज्ञानेश्वरी. म्हणजे जसं वेदाचं सार उपनिषद आहे सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता
तप्तम गीतामृतम महत् असा विचार आपल्याला भगवद्गीतेच्या नमनामध्ये पाहायला सापडतो का नाही? पाहायला सापडतो बरं का. जसं वेदाचा सार म्हणजे उपनिषद आहे आणि त्या उपनिषदाचं सार म्हणजे भगवद्गीता आहे आणि त्या भगवद्गीतेचं जर सार काय असेल तर ती ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल सद्गुरू धुंडा महाराज देवलोकर सांगायचे, नाना म्हणायचे की ज्ञानेश्वरीतल्या ज्या सिद्धांताच्या ओव्या आहेत, ज्याला वाटतं आपला परमार्थ चांगला व्हावा तर त्याने ज्ञानेश्वरीच्या सिद्धांताच्या ओव्याचं चिंतन करायचं रामकृष्ण. आणि ज्याला वाटतं आपला प्रपंच चांगला व्हावा तर त्याने ज्ञानेश्वरीच्या दृष्टांताच्या ओव्याचं चिंतन करायचं. विठ्ठल असा अद्भुत ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. मी नेहमी सांगत असतो, जाधव गुरुजी मनुष्याच्या जीवनाच्या आत्यंतिक प्रलयापर्यंत जीवाच्या कल्याणाचं जर काही साधन असेल तर ती म्हणजे ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबराची. याच्याशिवाय आपला उद्धार जगामध्ये दुसरं कोणी करू शकत नाही. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ उदार आहे संत आणि त्या उदार संतांची आपल्या जीवावर झालेली काय आहे? कृपा आहे. हे अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनालाही चितकळे का प्रशंसली श्रीकृष्ण किंवा उजळली श्रीकृष्ण असा पाठभेद आहे बरं का. तर ही ज्ञानेश्वरी म्हणजे प्राकृत ग्रंथ नाही. जगद्गुरु तुकोबाराची गाथा म्हणजे सामान्य ग्रंथ नाही, तर हे ब्रह्माक्षरे आहे बरं का. वेदाचं वचन वाचल्यानंतर जेवढा पुण्यलाभ माणसाच्या पदरात पडतो तेवढाच ज्ञानेश्वरीच्या एका एका अक्षराचा अध्ययन केल्याने तेवढाच पुण्यलाभ आपल्या पदरात पडतो. एवढं ज्ञानेश्वरीची फलश्रुती. आणि तुकोबाराच्या गाथ्याचं तर काय बोलायचं नाही का नाही. तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा हे राणी वहावा भागवता. प्रगल्भ बुद्धिवान होते तुकोबार. तुकोबाराच्या तुलनेत बसेल, ज्ञानोबाराच्या तुलनेत बसेल आतापर्यंत असा कोणी झालेला नाही. बाबा मी सांगत नाही, वारकऱ्याच्या नित्यपाठामध्ये समाधी नावाचं प्रकरण आहे. त्या ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला समाधीला जातात त्यावेळेला भगवंताच्या स्वतःच्या मुखातली भाषा आहे. भगवंत म्हणतात भक्त ज्ञानी आणि वैरागी
भगवान श्री पंढरीश परमात्मा सांगतात, बाबा ज्ञानोबरायासारखा ज्ञानी, ज्ञानोबरायासारखा भक्त, ज्ञानोबरायासारखा महात्मा अद्याप झाला नाही आणि विश्वाच्या आत्यंतिक प्रलयापर्यंत होणार नाही. भक्त ज्ञानी आणि वैरागी ज्ञानदेव ऐसा चहुयुगी न देखो, डोळ्यांनीही दिसणार नाही, नायको याची लागी खंती वाटे बहुत. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐशे कोणी कोणी नाही, असे ज्ञानोबराय आहेत. आणि त्या ज्ञानोबरायाचं वाङ्मयीन रूप म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. जो या ज्ञानेश्वरीची सेवा करेल, जो तुकोबाराच्या गाथ्याची सेवा करेल, सदैव ज्ञानोबराय तुकोबाराची कृपेचा वर्षाव त्याच्यावर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही सर्व भाग्यवान आहात, कारण हे सगळं कशामुळे मिळतं? भाग्यानं मिळतं, भाग्यानं मिळतं. बहुभूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले तिळतीळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतोडे, समागम घडे संतांचा पुण्य लागतो. मी नेहमी सांगत असतो. मला सांगा, कीर्तनात बसण्यासाठी काय लागतं? बोला की जरा, मुकेल का तुम्ही? कीर्तनात बसायला काय लागतं? पुण्य लागतं, बरोबर आहे. नामस्मरण करायला काय लागतं? पुण्य लागतं, बरोबर आहे. टाळी वाजवून विठ्ठल विठ्ठल भजन म्हणायला काय लागतं? आणि कीर्तनात बसून झोपायला काय लागतं? कोण म्हणलं पुण्य? धन्य माता पिता तयाचे विठ्ठल. परम भाग्याने ही ज्ञानेश्वरीची सेवा तुमच्या आमच्या वाट्याला आलेली आहे. तर बाबा, कोणी हरे अधिकारी त्याशी हरी येईल करा. हे केल्याच्या नंतर महाराज तुम्हाला पुन्हा जन्म मरणाची काही भीती शिल्लक राहत नाही. म्हणून सर्व गावकरी मंडळींना धन्यवाद आहे. एवढं मोठं त्यांनी छोटं गाव आहे, नियोजन चांगलं केलेलं आहे. गावकरी मंडळींना एकदा धन्यवाद देतो. उपस्थित असलेल्या सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग अभिवादन करतो आणि माझं कीर्तन संपलं पण म्हणे चालू झालं असं मी घोषित करतो. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे, बहुतेकांच्या पाठातला आहे, बहुतेकांच्या परिचयातला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय गोपाळांचा देवाशी झालेला संवाद प्रतिपादन करतात. बघा नाना, संवाद आपल्यामध्ये होतो, संसारिक जीवामध्ये हे संवाद होतो, आणि देवभक्तामध्ये किंवा भक्त भक्तामध्ये यांच्यामध्ये सुद्धा संवाद होतो. पण संसारिक जीवामध्ये झालेल्या संवादातून वाद निर्माण होण्याची शक्यता असते बरं का. हा नाना, माझी बायको मला सहज म्हणली भांडे घास. काय म्हणली? मी म्हणलं मी एवढा मोठा कीर्तनकार आहे, मला भांडे घास म्हणाले. मला सांगा आता, हा संसारिक जीवामध्ये झालेला काय आहे? सज्जन महाराज, संवाद आहे. मला सांगा, भांडे घास म्हणल्याच्या नंतर मला राग येईल का नाही? 100% येणार की नाही? म्हणजे संसारी जीवाच्या संवादातून काय निर्माण होतो? वाद निर्माण होतो. त्याच्या पुढे मी तिला म्हणलं, बाई मी तुझा अजिबात ऐकत नसतो, मी फार मोठा कीर्तनकार आहे, फार मोठ्या परंपरेत वावरलेला आहे, मी तुझा अजिबात ऐकत नसतो, अगोदर धुणं धुतो नंतर भांडे घासतो. कळालं त्याला? धन्यवाद. नाही कळलं त्याने प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ. मला सांगा, संसारिक जीवामध्ये झालेला जो संवाद आहे त्याच्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे का नाही? बोला की जरा. वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पण देवभक्तामध्ये किंवा भक्त भक्तामध्ये जो झालेला संवाद आहे त्या संवादातून तत्वज्ञान निर्माण होतं. विठ्ठल मग देवभक्ताचा जो संवाद आहे किंबहुना भक्त भक्ताचा जो संवाद आहे त्यातून तत्वज्ञान निर्माण होतं. अशी तुमच्याकडे काही उदाहरणं आहेत का? तर आहेत ना. बघा, देवभक्ताचा संवाद झाला बाबा आणि त्यातून तत्वज्ञान निर्माण झालं. उदाहरण एक, उद्धवाचा भगवान श्रीकृष्ण परमात्माशी संवाद झाला. तत्वज्ञान निर्माण झालं की वाद निर्माण झालं? कसं?
तत्वज्ञान निर्माण झालं. कोणतं तत्वज्ञान निर्माण झालं? श्रीमद भागवताचा 11वा स्कंद निर्माण झाला. मला सांगा, तत्वज्ञान निर्माण झालं की नाही हो? म्हणजे देवभक्ताचा संवाद झाला, त्या संवादातून तत्वज्ञान निर्माण होतं बरं का. जीवाचा जीवाशी झालेला संवादातून वाद निर्माण होतो. अजून दुसरं उदाहरण घ्या. गीता कोणी कोणाला सांगितली? श्रीकृष्ण परमात्माने अर्जुनाला सांगितली. बरोबर आहे. हा श्रीकृष्ण परमात्माचा आणि अर्जुनाचा संवाद आहे की नाही? बोला, संवादच आहे. या संवादातून काय निर्माण झालं? तत्वज्ञान निर्माण झालं. म्हणजे देवभक्ताचा जो होणारा संवाद आहे त्या संवादातून तत्वज्ञान निर्माण होतं, किंवा भक्त भक्ताचा जो संवाद आहे त्या संवादातून तत्वज्ञान निर्माण होतं. आता दुसरं उदाहरण कसं द्यायचं बघा. ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली, काय? भूतळीचे तीर्थे पाहावे नयन, तीर्थयात्रा करण्याची काय झाली? इच्छा झाली. मग ज्ञानेश्वर महाराज कुठं आले? पंढरपूरला आले. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, आलिंगन घातले नामदेवे, घालोनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरे, पूजिले आदरे यथाविधी, धन्य तो अवसरू संत समागमो, करीतसे संभ्रमो आवडीचा. ज्ञानेश्वर महाराज भेटीला आल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी यथायोग्य पद्धतीने त्यांचं काय केलं? स्वागत केलं आणि तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर वारकऱ्याच्या पाठांतरातले हे प्रकरण आहे. आताच्या भजनांना ते पाठ नाही राहिले. पत्रिका, नाट, समाधी, बाळक्रीडा, तीर्थावळी, हे तीर्थावळी जे प्रकरण आहे ते अस्सल वारकरी जो असेल त्याच्या कंठस्थ असतं. बघा, मी नेहमी सांगत असतो, आबा या आमच्या फडकऱ्याच्या दिंडीमध्ये चालायला असतो. बरोबर. रथा पुढच्या ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या 27 दिंड्या आहेत त्या फडकऱ्याच्या दिंड्या आहेत. रथामागं 20 आणि रथापुढं 27 दिंड्या आहेत. आमच्या दिंडीतील कोणाला जरी येऊन पत्रिका विचारली, नाग विचारला, समाधी विचारली तर सांग. मी विनोदानं म्हणत असतो बघा, वारकऱ्याच्या फडकऱ्याच्या जर दिंडीमध्ये तुम्ही गेले आणि तुम्हाला पत्रिका ऐकायला मिळत, प्रकरण ऐकायला मिळत, समाधी प्रकरण ऐकायला मिळत, नाट प्रकरण ऐकायला मिळत, आणि बाकीच्या दिंड्यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला प्रकरण ऐकायला मिळते हे प्रकरण तुम्हाला तिकडे ऐकायला मिळणार नाही. म्हणून वारकरी असावं, नुसता कीर्तनकार असू नये, कीर्तनकार वारकरी कीर्तनकार असतो. माझं एक मत आहे बाबा, कीर्तनकाराला फारसं वेद वेदांत येऊ देत असं माझं काही म्हणणं नाही, पण कीर्तनकाराला वारकऱ्याचा नियम तरी निदान पाठ असला पाहिजे. विठ्ठल तर हे प्रकरण आहे तीर्थावळी प्रकरण. नाना हे निर्माण कधी झालं? ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवराय तीर्थयात्रा करायला गेले. कुठं? घुमान, पंजाब, सगळं बघितलं त्यांनी का. तिकडे गेल्याच्या नंतर ज्ञानोबारायांनी नामदेव महाराजांना 9 प्रश्न विचारले. किती प्रश्न? 9 प्रश्न विचारले. आता त्या 9 प्रश्नाचं चिंतन करण्या एवढा मला वेळ नाहीये बरं का. आणि ते एक प्रश्न ज्ञानेश्वर महाराजांनी विचारला की बाबा ध्यान म्हणजे काय? तर नामदेवराय त्याचं उत्तर देतात, ध्यान तया नाव निर्विकार निके, एवढी समरस असलेली ध्यानाची व्याख्या कोणी केली हो? कुणी केली?
नामदेव महाराजांनी कधी केली मला सांगा? मी तुकाराम महाराज बोलू लागले अशी व्याख्या तयार होईल का? भांडणं होतील आमची, पण व्याख्या तर काय तयार होणार नाही. पण नामदेवराय आणि ज्ञानोबाराय ज्या वेळेला बोलतात, मला सांगा हा कोणाचा संवाद आहे? भक्त भक्ताचा संवाद आहे. याच्यातून काय निर्माण झालं? तत्वज्ञान निर्माण झालं. तसं देवाचा गोपाळाशी या अभंगात संवाद आहे आणि त्याच्यातून काय निर्माण झालेलं आहे? तत्वज्ञान निर्माण झालेलं आहे. विठ्ठल अभंगाची भूमिका अशी आहे की देवानी गोपाळांना प्रश्न विचारला, पण विचारलेला प्रश्न अभंगामध्ये नमूद केलेला नाही. मग असाच प्रश्न देवानी गोपाळांना विचारला, हे कशावरून? बरोबर, शंका जरा विचारात घ्या की अभंगातून फक्त उत्तर दिले कोणी? गोपाळाने. त्या उत्तरावरून ठरवायचं की प्रश्न काय विचारला. विठ्ठल अभंगाच्या उत्तरातून असं निदर्शनास येतं की गोपाळांना देवानी असा प्रश्न विचारला असावा की बाबा, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एवढे निश्चिंत आहात, या जीवांचा जर विचार केला तर रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे. रात्रंदी अविश्रांतपणे प्रयत्न चालू आहेत. कशासाठी? सुख मिळवण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी. यांना तर काय आनंद मिळत नाही. का रे गोपाळांनो, तुम्ही एवढे निश्चिंत आहात, तुम्ही एवढे आनंदी आहात, काय कारण आहे? त्या वेळेला ते गोपाळ अभंगाच्या प्रथम कीर्तनात टाळ्या वाजवायच्या नसतं. ही काय पुढाऱ्याची सभा नसते. आमच्या फडकऱ्यामध्ये असे नियम आहे. ही आता चालू केलेलं नंतर, पण टाळ्या वगैरे पुढाऱ्याच्या सभेमध्ये वाजवल्या. कीर्तनात ते काय कलाकार वगैरे टाळ्या घेण्यासाठी हे कीर्तन नसतं. आता अलीकडे कीर्तनाची परंपरा दीपक महाराज फार ढासळलेली आहे, त्याच्याबद्दल मी आत्ता बोलत नाही. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायाचे काही दंडक आहेत, काही नियम आहेत, ते नियम पाळल्या गेले पाहिजे, ते दंडक पाळल्या गेले पाहिजे. आणि फडपरंपरा आणि फडपरंपरेतील जे वारकरी आहेत ते काटेकोरपणे हे नियम पाळण्याचा प्रयत्न करत असतात. असू द्या, आता तो माझा विषय नाही. तुझी हे संगती झाली आमची निश्चिंती. गोपाळ देवाला म्हणतात, देवा आम्ही जो निश्चिंत झालो ना, ते कशामुळे झालो? तुझ्या संगतीमुळे आम्ही निश्चिंत झालो. एकतर जीव देवाच्या संगतीमुळे निश्चिंत होतो,
नाहीतर संतांच्या संगतीमध्ये निश्चिंत होतो. बैसता संतांचे रंग बैसता संतांचे संगती काय होतं? कळो आले कमळाप्रती. हे देवाची भेट कोण घालून देतं? संत घालून देतात. एक संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर जीवाचं जे जीवन आहे ते कृतार्थ होण्याची शक्यता आहे. आणि संतांच्या किंवा देवाच्या संगतीमध्ये जीवाने राहिलं पाहिजे, इतरांच्या संगतीमध्ये जीवाने राहू नये, बरं का. म्हणून तुकाराम महाराज गोपाळाचा संवाद सांगतात, तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती. संसारामध्ये केवळ चिंता आहे, परमार्थामध्ये केवळ निश्चिंतपणा आहे. म्हणून आपण ठरवलं पाहिजे आपल्याला चिंतेत पडायचंय की निश्चिंत व्हायचंय. निश्चिंत जर व्हायचं असेल बाबा तर ज्ञानेश्वरी गाथेशिवाय दुसरा पर्याय नाही, बरोबर आहे का. म्हणून निश्चिंत होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तुझी संगती झाली आमची निश्चिंती. देवानं विचारलं का गोपाळांनो, असं काय तुम्हाला माझ्याकडून नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सुख. गोपाळांनी सांगितलं, बाबा देवा, आम्ही आमच्या जन्मामध्ये जे कधी पाहिलं नव्हतं ते आम्हाला तुझ्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर उपभोगायला